मुख्यमंत्र्यांना ऐकूच आलं नसतं तर काय झालं असतं असं विधान सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी मिरजेमधल्या कार्यक्रमात करताच खशा पिकलेला आहे। यावर अर्थ खातं अजितदादांकडे आहे, त्यामुळे अजितदादांच्या कानात निधी संदर्भात सांगावं असा सल्ला मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समित कदम यांनी विशाल पाटलांना दिलेला आहे। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, उसमें से कुछ हिस्सा कॉकलियर इम्प्लांट के लिए देने की कोशिश शायद शासन कर रही है, प्रयत्न आहे। पण आता भाऊ तिथं शासनात आहेत, इद्रिसभाई आहेत, त्यांची मागणी अशी आहे की ते एमजेपीच्या पलीकडे जाऊन थोडी ह्या कॉकलियर इम्प्लांटसाठी वेगळा निधी समितदार मुख्यमंत्र्यांच्या कानाच्या जवळ असतील। विचार करा, जर त्यांना ऐकू आलं नसतं तर काय केलं असता। कानाच्या मुख्यमंत्री कानाला लागलं, कानाने ऐकवायला नसतं काय केलं। त्यामुळे कान हे खूप महत्वाचे असतात। विषयामध्ये एक चूक तुमची झाली, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ह्या अजितदादांच्या हातात आहे। ते सुरेश भाऊने माहिती आम्हालाही माहिती की त्यांच्याशिवाय होत नाही। तुमचे शेजारी जरा कानात बोला म्हणजे ते बरोबर पोचतं आणि 100 कोटी असेच मिळतील तुम्हाला या सगळ्या प्रोग्रामसाठी, ही निश्चित मी खात्री देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।